साताऱ्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने अत्याचार आणि मानसिक छळाचा आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली होती। या घटनेने केवळ साताराच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आता या प्रकरणावरनं राजकीय पातळीवर सुद्धा आरोप प्रत्यारोप रंगताना दिसतायत। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। कर्तव्यदक्ष डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू। सुसाइड नोटमध्ये अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। घटनेनं फलटण हादरलं, राज्यात संतापाची लाट। फलटणमधील एका हॉटेलच्या रूममध्ये ही महिला डॉक्टर मृतावस्थेमध्ये सापडली। ती 2 दिवसांआधी हॉटेलमध्ये आली होती। दिवसभर दरवाजा न उघडल्यानं कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा उघडला असता धक्कादायक घटना समोर दिसली। पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांना डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाइड नोट आढळली, ज्यात तिनं 2 व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते। माझ्या मरणाचं कारण पोलीस उपनिरीक्षक बदने, ज्यानं माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला, आणि बनकर, ज्यानं मागच्या काही महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला। या सुसाइड नोट नंतर राज्य सरकार आणि पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगानं घटनेची तातडीने दखल घेतली असून आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। तपासात आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली आहे, तर पोलीस उपनिरीक्षक बदने अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे। घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळताना दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी एका माजी खासदारावर काही गंभीर स्वरूपाचे आरोपही केले आहेत। आता राजेंद्र शिंदे आणि नागटिळक कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पीए आहेत, सुय सहाय्यक आहेत। यांनीच माजी खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विशद केलेली। या पत्राच्या माध्यमातून रात्री 12-12 वाजता एखाद्या महिला अधिकाऱ्यांना फोन करून अशा पद्धतीनं दबाव आणणं हा सुद्धा चूक आहे। या सगळ्या पीआयवर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडिक कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे खासदारांचे पीए यांच्यावर गुन्हा दाखल, आणि मी तर म्हणतो खासदार माजी खासदारांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे। एकंदरच त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा विचार पाहिजे। त्या बिचारीने आत्महत्या करण्यापूर्वी त्या स्वतःच्या हातावर सगळं लिहून ठेवलं होतं की कोणामुळे आत्महत्या करतोय वगैरे काय, आणि तिच्या चौकशी चालली होती। त्याला अनेक काळ लोटलेला होता। त्या चौकशीच्या काळामधली एक लाईन पकडून त्यांना कोणीतरी ते सगळं फिडिंग दिलेलं, त्याच्यावरून ते बोलले। काही लोक आपण म्हणतो मृताच्या टाळूवरचं लोणी खातो, तसे आमच्या काही जवळची लोक आहेत की ते सगळं घडवून आणतायत आणि त्या आत्महत्येचं सुद्धा राजकारण त्या करतायत। महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि गृह खात्याचा कारभार पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। भाजपकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचे। सरकार सरकारसारखं काम करत नाही, सरकारची प्रशासनावर पकड नाही, गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे। अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात लोकांनी निवडून दिलेलं कायद्याचं राज्य आहे। फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। हे उद्धवजींचं सरकार नाही। पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तुमचं सरकार गपगुमान बसून होतं। हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे। तुमच्या सरकारमध्ये वाझेसारखे पोलीस अधिकारी होते, ज्यांनी रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट त्यांना दिलं होतं। महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागचं कारण नेमकं काय हे अद्यापर्यंत तपासात स्पष्ट झालं नाहीये। मात्र या घटनेनं वैद्यकीय क्षेत्र, कायदा सुव्यवस्था आणि राजकीय वर्तुळ सगळंच हादरून गेलंय। सत्य उघड होण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी राज्यभरातून मागणी होते आहे। त्यामुळे तपास वेग आणि प्रशासनाची पारदर्शकता आता या प्रकरणात
महत्वाची ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.